राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली आणि त्या रात्रीपासूनच मुंबईत बॅनर वॉर सुरू झालंय। मराठी माणसा जागा हो असं म्हणत ठाकरे बंधूंच्या बाजूने असणारे अनेक बॅनर मुंबईत त्या एका रात्रीत लावले गेल्यानंतर याच बॅनर्सना प्रत्युत्तर देणारे बॅनर्सही मुंबईत लागलेत। पण हे बॅनर्स होते ते उत्तर भारतीयांसाठी। मराठी आणि अमराठी असं सुरू झालेलं मुंबईतील हे बॅनर वॉर नेमकं कोणाला भारी पडणार? मुळात कोणाच्या अडचणीत वाढ करण्याचा हा डाव आहे। ठाकरे बंधूंनाही यातून फटका बसणार का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मंडळी, महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे। त्या रात्रीच अख्ख्या मुंबईभर सगळीकडे एकच बॅनर लागले, ते म्हणजे मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। तुम्हीही जर मुंबईकर असाल तर तुमच्याही भागात तुम्ही हे बॅनर नक्की पाहिले असतील। आता याचा संदर्भ अर्थातच थेट ठाकरे बंधूंशी आणि त्यांच्या दोन पक्षांशी जोडला जातोय, कारण तब्बल 20 वर्षांनंतर मराठीच्याच मुद्द्यावर हे दोन्ही बंधू एकत्र आले। त्यात मुंबईची सत्ता जवळपास भाजपच्या आणि महायुतीच्या हातात जाईल अशीच स्थिती सध्या मुंबईत आहे। आणि अशा वेळी मराठी माणसासाठी लढणाऱ्या या दोन ठाकरेंच्या पक्षांच्या बाजूने मराठी माणसाने उभं राहावं असा संदेश या बॅनर मधून देण्यात आलाय। तसं न केल्यास भाजप आणि महायुती सोयीस्करपणे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे दमटावून मराठी माणसाला मुंबईतून हळूहळू बाजूला सारेल असा एक आरोप राजकीय वर्तुळात भाजप आणि महायुतीवर झाला। म्हणूनही मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। आता बघा, ठाकरेंच्या बाजूने बॅनर लागले तर महायुती, भाजप आणि मुंबईत वाढलेले अमराठी प्रत्युत्तर दिल्याशिवाय कसे राहतील? त्यामुळे अर्थातच या बॅनरला दुसऱ्या बॅनर्सच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं गेलं। आणि आता बॅनर लागलेत ते उत्तर भारतीयांसाठी। उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा मजकूर या बॅनर्सवर दिसतोय आणि हे बॅनर लागलेत थेट शिवसेना भवनासमोर। आता हे कोणाचं काम आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये। खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठीसह अमराठी, मुस्लिम, अल्पसंख्याक मतदारांची जरी बऱ्यापैकी साथ लाभण्याची शक्यता असली तरी राज ठाकरेंचा विषय जरा वेगळा आहे। राज यांच्या मनसेने सातत्याने उत्तर भारतीयांविरोधात अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। आणि राज यांच्या या खळखट्या इतिहासामुळे यंदा मुंबईत ठाकरेंचं नुकसान होणार काय असाही प्रश्न उपस्थित होतो। बघा, मुंबईत मराठी मतांइतकंच अमराठी मतांनाही आता महत्त्व प्राप्त झालंय, ज्यावर विशेषतः भाजपचा डोळा आहे। थोडीफार अमराठी मतं उद्धव ठाकरेंसाठी आलीही असती तर त्यात राज ठाकरे यांच्या प्रतिमेमुळे थोडीशी साशंकता वाटते। अशातच उत्तर भारतीयांच्या मनातील ही भीती आणखीन वाढवून त्यांना दोन्ही ठाकरेंच्या पूर्णपणे विरोधात करण्याचा या बॅनरचा राजकीय हेतू दिसतोय आणि यात काहीच शंका नाही। शिवाय मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी काही प्रमाणात शिंदेची शिवसेना आणि भाजप देखील आहे। त्यामुळे अमराठीसह काही मराठी मतांचीही सोय स्वतःसाठी करत महायुती ठाकरे बंधूंची पूर्ण अडचण करू पाहते असं दिसतंय। पण तुम्हाला काय वाटतं, यात महायुती यशस्वी होईल का? ठाकरे बंधूंना याचा काही फटका बसेल का? महत्वाचं म्हणजे मुंबईत कोण वरचढ ठरेल याबद्दल आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।